मॉर्निंग. एका नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आरव कडून. हाय गाईज. तर आता ऑलमोस्ट 80% घराचं पूर्ण काम झालेलं आहे. 20% बाकी लादी पुसायचं. त्याच्यात रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज आपल्याला पुसायचं ते. त्यानंतर किचन ओटा पूर्ण धुवायचं आहे ते बाकी. कारण की 15-20 दिवस झाले घरी कोणीच नव्हतं ना. आणि मी असायचो तर मी एवढं काम नव्हतं करत. पण तरी ऑलमोस्ट मी बऱ्यापैकी साफसफाई करून ठेवलेलं होतं. पण आता नीता सगळ्या कडधान्य जे ते सगळं बघते. त्याच्यामध्ये काही खराब झालं तर नाही ना असं म्हणून. आणि आपल्याकडे काम दिलं आज फ्रीज साफ करायचं पूर्ण भरून. तर पूर्ण फ्रीज आतून साफ करायचं आहे मला. ते आपण करतोय आता. हे बघा सगळं सामान काढून ठेवलेलं आहे. अजून काही सामान आहे फ्रीजमध्ये. तर पाणी पण आलेलं आहे. पाणी पण भरणं काम चालू आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला आपण फ्रीज साफ करूया. ही कंडिशन आहे आता फ्रीजची. आतून फ्रीज साफ झालेलं आहे मित्रांनो. बघा कसं एक नंबर A1 आहे ना. A1 साफसफाई केली ना आपण. खेळतोय आपला बघा पोपट्या. आता जरा पलटी मारायला लागलाय थोडी. हे यार अरे जरा खाली गेलेलो. आरवची मेडिसिन संपली होती आणि रूमपासून जरा लांब येते. थोडं 10 मिनटं चालत जायला लागतं. कारण की त्या मेडिकलवरती गेलो ना तर आपल्याला 20% डिस्काउंट भेटतं. तर 180 रुपयाची बॉटल होती ती आपल्याला 160 रुपयाला भेटली. 20 रुपीज सेव्ह झालेत आपले म्हणून गेलेलो तिकडं. आणि चिकन पण आणायचं होतं. आता चिकन बनवणार आहे मी स्वतः. तर चला घरी आता पोचतो. तर मित्रांनो आता कांदे कापून झालेत मस्तपैकी. कांदे गरम होत आहेत, लाल होत आहेत जरा. टमॅटो कापलेला आहे. खोबरं किसायचं बाकी. नीता लादी पुसते. म्हणजे मी भाजी बनवतोय तेवढ्यात ती थोडंफार कामं करून मी. कारण की आरव पण रडतो ना मध्ये मध्ये. मग टाईमपास होतो. मग बोललो चल मी भाजी बनवतो. कारण की आरव पण आता झोपलेला आहे. तर असा आपला संसार चाललेला आहे मित्रांनो. कांदे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा तुम्हाला बोललो होतो ना मित्रांनो की मी हे जेवढं स्वयंपाक बनवतोय त्याचं फळ मला भेटणार आहे असं. म्हणून मला आज स्वयंपाक बनवायला लागतो. भाजी मला बनवायला लागते. कारण की मी तिला फोनमध्ये बोललो होतो तुझ्यापेक्षा भारी चिकनची भाजी. मला कालच बोलले होते की मी एकदम टेस्टी भाजी बनवली आहे. म्हणून म्हटलं चला आज भाजी तुम्हीच बनवा. मी राहिलेली काम करते. ये दुःख काय खतम नाही होता दोस्तो. तो मसाला ऑलमोस्ट त्यांचा भाजला गेला आहे. कांदे, टमाटे, खोबरं आता ते ऍड करताय. टमाटे आम्ही गरम करून घेतो कारण की गावाकडचा देसी मसाला तयार व्हायला पाहिजे म्हणून. याला फक्त मिक्सरमध्ये ग्राइंडर करायला लागेल. काही विषय नाही. चिकन ॲड करून झालं आहे. त्याच्यात कांदे वगैरे कापून चिरून झालेले आहे. त्याच्यात हळद आणि चिकन मसाला टाकलेला आहे. आता याची मस्त 2 शिट्ट्या घेऊया म्हणजे थोडं शिजेल चिकन. याला ग्राइंड करून घेऊ आता. डन. चिकन ॲड केलं आहे मित्रांनो आपण मसाल्यात. चटणी वगैरे टाकून जे मिक्सरमध्ये मिक्सअप केलं होतं ना ते पण मस्त तेल सुटलं आहे भाजीला. तर चिकन टाकलं त्याला मिक्स करून घेतो मस्त पलटून. ऑलमोस्ट आपली भाजी आता रेडीच आहे 10 मिनिटात. पण मी तर अजून चपात्या बनवते. बच्चू परत उठला आहे यार. काय करता हे बघा. आता उकड येईल मस्तपैकी. पाणी वगैरे टाकून झालेलं आहे. आपली भाजी रेडी आहे. अपना काम डन. नीता बनवतो चपात्या. शैतान उठ गया मेरा शैतान उठ गया. ए परत रडायला लागला आहे तर मला चपाती शेकायला बोलवलं आहे. तर असं जमतं काय हे ऐसा वाला. हे बघा
अशी शेकायची चपाती आहे ना जादू अपने पास. पण आता मी नंतरच्या लाटणार नाही, ती लई आपल्याला मसाला वगैरे येऊ लेकिन नाही लाटेगा तेरा भाई, काम नाही करेल नाही का. बंद केलाय आपण गॅस. हे बघा मी इथं टाकणार आणि आपण पण तिकडे जाणार आहोत. टन टन टन. नाही का. तर काही या तुम्ही पण जेवण करायला. झाली आपली भाजी. आता नीता टेस्ट करून सांगणार आहे कशी झाली काय नाही. छानच आहे, दिसूनच छान दिसते, दिसायला छान आहे, तर टेस्टला पण छानच दिसते. पाव कितने रेट ऑफ दोगे हमें? 10 में से 10. खाने के बाद बता दो. क्या बात. व्हिडिओ बनवतो म्हणून तर नाही. खरंच टेस्ट चांगली आहे. खरं टेस्ट चांगली. वकाड बघल्या नुसता. घ्या तुम्ही पण. हे बघा गाईस, या जेवायला लवकर. झालेत 4:30. आम्ही कमीत कमी 2.5 तासापासून आरवला झोपवतोय. झोपतच नाही. 10-15 मिनटं दूध पिल्यानंतर परत जोरात ओरडायला लागतोय. म्हणजे झोपूच देत नाही. बघा स्वतः पण झोपत नाही ना आम्हाला पण झोपत येत नाही. काय करायला पाहिजे? गप्पा मारायला पाहिजे. असं कर, असं करू ना. नाही असं पण नाही. मग कसं पाहिजे? तू कसं करायचं? हा हो पकडू तुला. हो पकडू. बघ 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 आपले फॅन्स बघ, आपली युट्यूब फॅमिली बघ. बघ बघा बघा बघा, ही आमची युट्यूब फॅमिली. स्वतःच्या आता बघा डोळ्यात बोटं घालून घेईल, तोंडात बोटं घालून घेईल, स्वतःच ओरडायला लागेल, परत रडायला लागेल. स्वतःच नाव घेऊन घेतो स्वतःचं आणि ओरडतो जोरजोरात. बस बघ कर आहे का. म्हणजे तो ज्यावेळेस रडतो वगैरे त्यावेळेस असं काही नाही, आम्हाला पण चिडचिड होतं, असं काही त्यातला विषय नाही. ते होतं कधीतरी की आम्हाला पण लई भारी वाटत होतं. तो जेव्हा 2 तास आम्हाला त्याने खूप मजाक मस्ती करून दिली. आम्ही झोपायचो परत तो उठायचा, आम्ही झोपायचो परत तो उठायचा. लई कॉमेडी होत होती. तर आता त्याचं लहानपण आहे, त्याची मस्ती आता स्टार्ट होईल. तर आपण नाही तर कोण समजून घेणार ना. चालू असतील या गोष्टी. तर आता मस्तपैकी चहा वगैरे घेऊया आणि भेटतो थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो, मजाकमध्ये एक कारनामा झालेला आहे. बोलो सेविंग करून घेतो घरीच आणि इकडून थोडं काढायला गेलो तर मजाकमध्ये पूर्णच सेविंग बारीक करून टाकली मी आणि इथं ठेवली. पण नीता बोलते 1 नंबर दिसते असं म्हणून बोललो चल राहू दे. क्या इधर से निकल गया तो क्या करेंगे. तर खूप दिवसांनी मी एवढी बारीक सेविंग केली, नाहीतर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावरतीच असायची बियर्ड माझी. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करू. चहा पिऊन मस्त झालेला आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय.